BMP GK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील व भारतातील समाज सुधारक यावरती भाग नंबर 2। एकूण तब्बल 50 MCQ प्रश्न पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारीचा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर प्री आणि मेनचा सिलेबस माहिती नसेल, पेपर माहिती नसेल, पॅटर्न माहिती नसेल, तर आपल्याकडे तलाठी भरतीचा जो सिलेबस आहे तो फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे। आणि जे सब्जेक्ट दिलेला आहे तलाठी भरतीचे फ्रीचे, जसे की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यावरती एकूण 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्क्सला आहेत। त्यासाठी 5000 प्रश्नांची PDF आपल्याला भेटणार आहे, ती फक्त 99 रुपयामध्ये। व्हॉट्सअप संपर्क करायचा आहे। संपर्क नंबर आहे 7057697808। आणि एवढंच नाही मित्रांनो, तुम्ही MPSC मार्फत ज्या 5707 जागा निघलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही पोस्टमधील फॉर्म भरलेला असेल, जसं की उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक टंकलेखक, सहाय्यक अधीक्षक व इतरही ज्या संपूर्ण 11 प्रकारच्या पोस्ट आहेत, त्यासाठी संपूर्ण माहिती, सिलेबस, पेपर, पॅटर्न आणि त्या विषयातील संपूर्ण PDF जर पाहिजे असेल तर त्यासाठीही तुम्ही आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, संपर्क साधायचा आहे आणि PDF बद्दल माहिती मिळवायची आहे। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे समाज सुधारक यावरती तलाठी भरती 2026 प्रश्नपत्रिका 21 नंबरची, जे 50 MCQ प्रश्न घेणार आहोत ते। पहिला प्रश्न आहे आपला, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे किंवा होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कृष्णराव भालेकर यांच्याशी संबंधित दीनबंधू हे वृत्तपत्र होते। पुढचा प्रश्न आहे, दीनबंधू वृत्तपत्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करत चालायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1873 साली। केव्हा? 1873 साली दीनबंधू वृत्तपत्राची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी दीनबंधू वृत्तपत्राचा उपयोग कोणी केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कृष्णराव भालेकर यांनी केला। पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, महात्मा फुलेंनी ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला होता। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ मुख्यतः कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, शेतकऱ्यांची स्थिती। यावर महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ शेतकऱ्यांच्या स्थितीशी संबंधित आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत गट क, ड, ब आणि अ यामध्ये झालेल्या परीक्षांमध्ये PYQ विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि विचारले जाऊ शकतात येणाऱ्या परीक्षामध्ये, हे त्यामुळे प्रश्न घेतलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, महात्मा फुले यांनी। कोणी? महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर कधी खुली केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1868 साली। पुढचा प्रश्न आहे, ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याला कोणत्या विचाराचा आधार होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जातीभेद। याला ज्योतिराव फुले यांचा सामाजिक कार्याला जातीभेद या विचाराचा आधार होता। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, रमाबाई हे महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव होते। व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी आढळल्यास कमेंट नक्की करा। आमच्या निर्देशनात आणून देण्याचे कार्य तुम्ही करायचं आहे। तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमचे 50 पैकी किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आलेत। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करताना त्यांना कोणत्या प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, सामाजिक विरोधाला। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी विधवा व अनाथ बालकांसाठी कोणते कार्य केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, बालहत्या प्रतिबंधक गृह। मित्रांनो, ज्या शॉर्ट नोट्स आणि 5000 प्रश्नांची PDF आपण तुम्हाला देणार आहेत
त्यामध्ये लक्षात ठेवा वेगवेगळ्या 2 PDF आहेत. PDF जी शॉर्टमध्ये आहेत त्यामध्ये तब्बल आपण प्रत्येकी एका विषयाचे, जसं की भूगोल असेल, भूगोलचे 60 टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणतेही बुक्स रेफर करण्याची गरज पडणार नाही. कारण वेळ थोडा राहिलेला आहे. अवघ्या 2 महिन्यावर 25 ऑक्टोबरला तुमची तलाठी भरती आणि MPSC ग्रुप Cची परीक्षा होणार आहे. शॉर्टमध्ये आहे पण संपूर्ण माहिती दिलेली आहे. लवकर अभ्यास होईल, लक्षातही तुमच्या लवकर राहील आणि 90% सिलेबस, 90% प्रश्न हे PY परीक्षेला येणार आहेत. ही आम्ही देतो. त्यासाठी स्क्रीनवरती आमचा नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून तुम्हाला PDF मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, बाल हत्या प्रतिबंधक गृह कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महात्मा फुले यांच्याशी संबंधित बाल हत्यागृह आहेत. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नारायण मेघाजी लोखंडे. पुढे अजून चांगले प्रश्न आहेत जे परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1888 साली. केव्हा? 1888 साली महात्मा फुले यांना ही पदवी देण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कामगार चळवळीसाठी नारायण मेघाजी लोखंडे हे प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नारायण मेघाजी लोखंडे यांना. पुढचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दीनबंधू मजदूर. पुढचा प्रश्न, महादेव गोविंद रानडे कोणत्या संस्थेशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रार्थना समाजाशी. पुढचा प्रश्न, रानडे यांनी कोणत्या सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. पुढचा प्रश्न, इंडियन सोशल कॉन्फरन्सशी कोणाचे नाव जोडले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महादेव गोविंद रानडे यांच्याशी. पुढचा प्रश्न, सुधारक वृत्तपत्राचा मुख्य भर कशावर होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक सुधारणेवर. पुढचा प्रश्न, आगरकरांचा सामाजिक सुधारणेबाबतचा दृष्टिकोन कोणता होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक सुधारणा प्रथम. पुढचा प्रश्न आहे, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या प्रमुख समाजसुधारकांमध्ये कोणाचा समावेश होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे महर्षी कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे, महर्षी कर्वे यांनी विधवेशी पुनर्विवाह केला होता, त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आनंदीबाई हे होते. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांचे मूळ नाव काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धोंडो केशव कर्वे हे महर्षी कर्वे यांचे मूळ नाव होते. पुढचा प्रश्न आहे, SNDT महिला विद्यापीठाचे पूर्ण नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे होते. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या 5000 प्रश्नांची MCQ नोट्स 5000 प्रश्नांची PDF आणि शॉर्ट नोटची PDF घेतलेली आहेत, ज्यांची शॉर्ट नोटची PDF राहिलेली आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती पुन्हा एकदा मेसेज टाकायचा आहे आणि आपली राहिलेली PDF मिळवून घ्यायची आहेत. कारण ज्या शॉर्ट नोटच्या PDF तुम्हाला टाकलेल्या नाही आहेत त्या तुम्हाला आज टाकून दिल्या जातील, त्यामुळं संपर्क करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला शिक्षण व सुधारणा यासाठी ओळखले जाते. पुढचा प्रश्न, द हार्ट कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंडिता रमाबाई यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी कोणत्या महिलांसाठी विशेष कार्य केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विधवा व निराधार महिलांना. पुढचा प्रश्न, रमाबाई रानडे कोणाच्या पत्नी होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महादेव गोविंद रानडे यांच्या रमाबाई रानडे ह्या पत्नी होत्या. पुढचा प्रश्न आहे, रमाबाई रानडे यांचे प्रमुख कार्य कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला शिक्षण व महिला सक्षमीकरण हे रमाबाई रानडे यांचे प्रमुख कार्य होते. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते.
पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या उद्देशाने सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वंचित समाजाचा आवाज मांडण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1936 साली झाली. पुढचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध कोणता महत्त्वाचा सत्याग्रह केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चवदार तळे सत्याग्रह केला. पुढचा प्रश्न, चवदार तळे सत्याग्रहाचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सार्वजनिक पाण्याच्या स्रोतावर समान हक्क देणे. पुढचा प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मंदिरात प्रवेशाचा हक्क देणे. पुढचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथातून कोणत्या व्यवस्थेवर टीका केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जाती व्यवस्थेवर. पुढचा प्रश्न, जाती व्यवस्थेचे निर्मूलन हा विचार कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यशवंतराव घाटगे हे राजर्षी शाहू महाराजांचे पूर्ण नाव होते. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी काय केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वसतिगृहे व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांचा मुख्य आधार कोणता होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक समता हा होता. पुढचा प्रश्न, गोपाळ बाबा वलंगकर कोणत्या सामाजिक प्रश्नाविरुद्ध कार्यरत होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अस्पृश्यतेच्या. पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या समाज घटकांच्या उद्धारासाठी विशेष कार्य केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अस्पृश्य समाज यांच्यासाठी कार्य केले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळींमध्ये सत्यशोधक समाजाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक विषमता व जातीभेदाला विरोध करणे हे उद्दिष्ट होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहेत? आता कोणती ओळखायची? ए, ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज, बी, आगरकर बहिष्कृत हितकारणी सभा, सी, आंबेडकर प्रार्थना समाज, डी, कर्वे सत्यशोधक समाज. यापैकी योग्य उत्तर काय आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? आता चुकीची जोडी ओळखायची आहेत. महात्मा फुले गुलामगिरी, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना, आंबेडकर मूकनायक, आगरकर गुलामगिरी. या चारपैकी योग्य उत्तर चुकीची जोडी कोणती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महात्मा फुले. कोणती होती? महात्मा फुले